ज्ञानवर्धिनी योग केंद्राकडून सर्व रसिक श्रोतांना 21 जून या योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. योग दिनानिमित्त मी सुनीता गलांडे, निर्मला कवितके, नीता नलवडे आणि नीता वाशिंबेकर आम्ही सादर करत आहोत एक छोटीशी नाटिका. अगो बाई, कंबर आणि गुडघे कामातून गेले बाई. आज भिशी पार्टी आहे म्हणून आले बाई, नाहीतर उठून बसावंसं सुद्धा वाटत नव्हतं. अगं अशी काय विवळतेस? वय झाल्यासारखं जरा आमच्या योग वर्गाला येऊन बघ. वयस्कर महिला सुद्धा उड्या मारतात, योग प्राणायाम करून फ्रेश राहतात. अगं आले असते ग, पण कंबर दुखते. त्यासाठी तर नामी औषध आहे मर्कटासन. आपल्या योगगुरूंनी अशी आसनं आणली आहेत सगळ्या दुखण्यांवर उपाय. आपले सर तळमळीने शिकवतात बघ हे. सांग तिला सूर्यनमस्कारांचं महत्व. हा सांग तिला, सूर्यनमस्कारात तर किती ताकद आहे. त्यात होणारी आसने व्याधींना पळवून लावतात. येते बाई उद्यापासून. आणि कपालभातीने तर सगळे पोटाचे विकार नाहीसे होतात माहितीये. आणि अनुलोम विलोम तर संजीवनी आहे. तर मग तू ही ये आणि तुझ्या मैत्रिणींनाही घेऊन ये. नक्की येणार बाई, सर्वांना घेऊन येणार आता. अगं थांब थांब सीमा, हे बघ ही सुनीता आली. हो, इतका सुंदर योगा करती ती आणि तिला खूप त्यातली माहिती आहे. ए सुनीता, ये ग पटकन सांग. काय सांगायचं? योगाची माहिती? अगं योग तर आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचं एक आयुर्वेद आणि योगाचं जन्मस्थान आहे भारत आपला. आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करत संपूर्ण जगाला दिलेली देणगी म्हणजे योग आहे. अगं त्यावेळी कोणते तरी रेकॉर्ड पण झाले होते ना ग? अगं हो, सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारत देशाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला. आणि डिसेंबर 2014 मध्ये 193 पैकी 175 देशांनी याला मान्यता दिली. अगं तेव्हापासून 21 जून हा योग दिन म्हणून मानला गेला. आणि तुला माहितीये, 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन 175 देशात साजरा करण्यात आला. खरंच बाप रे, एवढं मोठं योगदान आहे आपल्या भारत देशाचं. हो ना. अगं त्यावेळी तर 2 रेकॉर्ड पण झाले, वर्ल्ड रेकॉर्ड. खरंच का ग? खूप अभिमानाची गोष्ट आहे. हो ना. अगं भारतामध्ये 2015 साली पहिला योग दिन साजरा करत असताना दिल्लीतील राजपथावर 35,985 योग साधकांचा सहभाग असणारा योग वर्ग घेतला गेला. आणि याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली. जगातील सर्वात मोठा योग वर्ग होता तो. आणि या एकाच योग वर्गात 84 देशातील नागरिकांनी सहभाग घेतला. असे 2 वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये नोंदवले गेले. हो ना. तुला पण माहिती की अगं, खरंच खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण 21 जूनच का ग निवडला? अगं 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते, म्हणून 21 जून. हो ना. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले योगगुरु आपल्याला योगा शिकवतात. सुनीता, खूपच छान माहिती सांगितलीस ग आज योग दिनानिमित्त. धन्यवाद. अगं हे तर आपली भारतीय संस्कृतीत 5000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. पण आताही आपण शिकतोच की अनपढ सरांच्या मार्गदर्शनाखाली. 21 जून जागतिक योग दिन म्हणून जगभरात साजरा होतो. आपल्या इंदापूर नगरीमध्ये मात्र दररोजच योग दिवस साजरा केला जातो. एवढे थोर भाग्य आहे आम्हा इंदापूरकरांचे व पंचक्रोशीतल्या सर्वांचेच. एवढेच नाही तर आमच्या योग मंदिरातून सर्वांनी फायदा करून घेतलेला आहे. अगदी कोविडच्या काळात सुद्धा व्याधीग्रस्तांना व्याधीमुक्त केलेला आहे. योग रहे निरोग.